कशा प्रकारे तुम्ही वागणूक दिली? हा, त्यांना गाडीत बसताना काय त्रास तुम्हीच लोकांना दाखव गाडीवर म्हटल्या ही संस्कृती नाही ना. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि महिलांना अशी वागणूक देणार हे असं करणार अशी अपेक्षा तुम्हालाही नव्हतं, आम्हालाही नव्हतं. अनेक अभ्यासकांचे वर्तन आहे त्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. हा सगळा प्रकार मुंबई हायकोर्टात गेला. हायकोर्टाचंही असं म्हणणं आहे की हे आंदोलन आता हाताबाहेर जात आहे. कुठेतरी सरकार हतबल होतंय का या सगळ्या गोष्टींमुळे? ज्या पद्धतीनं मुंबईतील रस्ते बंद होणं असेल किंवा सीएसएमटी स्थानकाचा सगळा परिसर कॅप्चर झालेला आहे. हायकोर्टात सुनावणी सुरू असताना मुंबई हायकोर्टाला या आंदोलकांचा घेराव होता. सरकारची हतबलता पण समोर येते का या सगळ्यामध्ये? असं की आंदोलन करायला लोकशाहीमध्ये कोणी बंधन घालू शकत नाही, पण ते शांततेनं लोकशाही मार्गाने ते व्हायला पाहिजे. काल मी असं ऐकलं की काही वार्ताहर भगिनी जे आहेत त्यांना त्रास देण्यात आला. त्यांनी तक्रार केली की हे काय आहे. खासदार त्या सुप्रियाताई सुळे त्या भगिनी आहेत, एक महिला आहे, खासदार आहे, त्या भेटायला आल्या की बाबा तब्येतीला सांभाळ. ही जी संस्कृती आहे कशा प्रकारे तुम्ही वागणूक दिली त्यांना? हा, त्यांना गाडीत बसताना काय त्रास तुम्हीच लोकांना दाखवलं गाडीवर म्हटल्या ही संस्कृती नाही ना. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि महिलांना अशी वागणूक देणार आहोत. मग ते वार्ताहर असतील ना तो खासदार असतील, आम्ही त्याचा निषेध करतो. हे बरोबर नाही. तर हे जे सगळं जे आहे तुम्ही नियमामध्ये जे काय करायचं ते करा. अदरवाईज कोर्ट आणि गव्हर्नमेंट बघतील काय करायचं ते. आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट असताना आंदोलनाला परवानगी देण्यात आली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मुदतवाढ करण्यात आली. सरकारला याचा अंदाज नव्हता का की सगळे आंदोलक जर मुंबईत आले तर मुंबईमध्ये काय परिस्थिती निर्माण होईल, संपूर्ण परिस्थिती कायद्याच्या हाताबाहेर झाल्याचं? असं आहे ना की ती परवानगी का कुणी दिलं हे काही मला काही कल्पना नाही. पण मी मगाशी सांगितलं की सर्वसाधारणपणे कोणाला आंदोलन करायचं आहे तर ती शांततेने करावं. आणि त्याने लिहून दिलं आम्ही शांततेत करू, आम्ही आतमध्ये हे सगळं करू. आता हे लिहून दिल्यानंतर सुद्धा जर हे अशी जर वागले, आता दिलं नसतं म्हणजे मी बाजू घेतो सरकारचा असं नाही. मी आज येथे ओबीसीचा एक कार्यकर्ता होऊन बसलेलो आहे, पण नसतं दिलं बघा आमच्या आंदोलनाला मुंबईत येऊन देऊ शकत नाही का नाही असं सर टीका झाली असते. पण कदाचित त्यांनी ते दिलं असेल, पण ते लिहून घेतलं होतं ना त्यांच्याकडून. आणि असं करणार अशी अपेक्षा तुम्हालाही नव्हतं, आम्हालाही नव्हती ना. कोणा नव्हती अशी अपेक्षा असं होईल काहीतरी असं करतील.